10 50 किती होणार 60 हे चाललो आणि कारण थोडंसं सरप्राईज ठेवते. खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता आहे नवीन सकाळ आणि छान नवीन दिवस आहे. आणि मी आता इथे आर्यासाठी आज काय बनवू विचार करत होते. सो काल ॲक्च्युली आम्ही हे आणले होल व्हीट पिझ्झाचे बेस. ते दोन आणले होते आणि आज म्हटलं आर्या भरपूर दिवसापासून म्हणते की तिला पिझ्झा खायचा आहे. सो म्हटलं तिच्यासाठी पिझ्झा बनवूया. सो मी काही व्हेजिटेबल्स वगैरे कट करून ठेवले आहेत आणि ते मी तुमच्यावर शेअर करेन थोड्या वेळात. टोमॅटो, कांदा आणि कॅप्सिकम. सध्या तरी एवढेच व्हेजिटेबल्स टाकणार आहेत कारण ती जास्त व्हेजिटेबल्स खात नाही. सो नंतर मी विचार केला मशरूम पण टाकेन, पण मला मशरूम घ्यायला आठवण नाही राहिली आणि थोडा उशीर पण झाला होता काल येताना. सो हे टाकेन आणि पिझ्झा बनवेन आणि ते बनवताना मी तुमच्यावर जे काही मला शेअर करता शेअर करेन कारण थोडी घाई होते सकाळची. पुढचं बोलू. आता मी तिला उठवलं आहे, ती वॉशरूममध्ये फ्रेश होते आणि आता हल्ली ती स्वतःची आंघोळ स्वतः करते कारण तेवढंच मला एक काम म्हणतात ना हातातलं जरा मला दुसरं काहीतरी करता येतं. सो ते आता तिची मला हेल्प होते. फक्त तिला बाकीच्या गोष्टी अरेंज करून द्याव्या लागतात. ते करता करता मग मी तुमच्यावर काही गोष्टी पुढच्या ज्या आहेत त्या शेअर करेन. सो इथे पिझ्झासाठी आम्ही ब्रेड घेतला आहे. तो आपल्याला एका साईडने सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे त्याची एक बाजू चांगली शिजते. आणि मग त्याच साईडला आपल्याला सॉस वगैरे, हा सॉस आहे इथे, तो लावायचा आहे आणि त्यावरती चीज टाकायचं आहे. मग ते डाइस्ड किंवा श्रेडेड चीज तुम्ही घेऊ शकता. आणि ते घेतल्यानंतर त्याच्यावरती असं एक लेअर चीजची टाकली की आपल्याला काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत आणि नंतर पुन्हा आपल्याला एक शेवटची लेअर चीजची टाकायची आहे, जेणेकरून मध्ये व्हेजिटेबल्स आणि वरती खालती चीज होतं. सो जे व्हेजिटेबल्स आहेत ते चांगले मेल्ट पण होतात, शिजतात देखील आणि फर्म राहतात मध्ये. आपल्या आवडीचे आपण सगळे व्हेजिटेबल्स टाकू शकतो. इवन मी मशरूम मला भेटले नाहीत, अदरवाईज मला तेही ॲड करायचे होते. आणि आता मी फायनल लेअर म्हणजे एक सेकंड लेअर चीजची टाकत आहे, जेणेकरून जे व्हेजिटेबल्समध्ये देखील चीज चांगलं ॲड होतं आणि सगळे व्हेजिटेबल्स चीजच्या मधोमध चांगले शिजतात. आता हे मी शेगडीवर ठेवलं आहे. तुम्ही एक सपाट तवा याच्यावरती ठेवू शकता आणि हे आपल्याला आता दुसऱ्या साईडने चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे आणि छोट्या फ्लेमवर ठेवायचं आहे, जेणेकरून ते स्लोली शिजेल आणि खाली करपणार देखील नाही. आणि एक 7 ते 8 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं आपण ठेवू शकतो हे. आणि तेवढ्यामध्ये चीजही मेल्ट होतं आणि व्हेजिटेबल्स देखील सॉफ्ट होऊन जातात आणि पिझ्झाचा जो ब्रेड आहे तो क्रंची देखील होतो दोन्ही साईडने. सो आता इथे व्हेज पिझ्झा तयार झाला आहे. याचा खालचा बेस देखील मी तुम्हाला दाखवते. तो चांगला प्रॉपर शिजला आहे, कुठेच कच्चा राहिला नाही आहे. थोडा फक्त मध्ये एका साईडला जास्त हीट मिळाल्यामुळे तो थोडासा ब्राऊन जास्त झाला आहे. सो याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही, अदरवाईज तो करपून जाईल आणि एवढा शिजवायचा आहे. हो, आणि जसं की मी आर्यासाठी हे सरप्राईज ठेवलं होतं. सो आर्या जस्ट उठली आहे आणि म्हणते रोज मला टिफिनमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग मिळत नाही. सो आता मी तिला सरप्राईज म्हणून हे दाखवते आहे आणि तिची रिॲक्शन बघूया काय असेल. चला आंघोळीला. मी आर्याला पहिल्यांदाच पिझ्झा देते. सो मी कधी बनवला नाही कारण कसं नंतर तो थंड होणार आणि मग तरी तिला आवडतोय म्हणाली. सो मी फायनली बनवलाय, बघू तिला कसं वाटतंय, म्हणजे तिलाच समजू दे की थंड होतो नंतर मग तो फ्रेश चांगला लागतो का थंड. आणि दुसरा आहे तो आम्ही आता घरी बनवू नंतर. तर हा आर्याला देईन मी. आणि आता मी आर्याला तयार करून घेते कारण ऑलरेडी 8 वाजून गेले. तिची 8:30 पर्यंत तिला स्कूलमध्ये जायचं असतं. सो मी आवरते आणि नंतर तुमच्याशी बोलते. झाले आहे मशीन देखील लागले होते आणि तिथे पोहे देखील झाले. आता मी तुम्हाला दाखवते पोहे.
आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग पुढचं शेअर करेन तुमच्याबरोबर. मैत्री अजून झोपून आहे, ती उठल्या होते, तिला देखील भरवायचं आहे, तिला खाली घेऊन जाते. सो आज ते नसेल, जरा पुढचाच गोष्ट टाकू, कारण आम्हाला उद्या एका ठिकाणी जायचं आहे फिरायला आणि आम्ही कोण कोण जात आहोत ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि ते मी एंड ऑफ द व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन त्या गोष्टी. येस, पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. माऊ उठली आहे. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. I'm here. आले असलं तू. बोला गुड मॉर्निंग. बोला बोला गुड मॉर्निंग. आणि उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे आणि सकाळी लवकर जायचं आहे. त्यासाठी मी सकाळी लवकर आवरलं आणि पार्लरला देखील जाऊन आले. मी तिकडे फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर आणि आयब्रोज वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या की गरजेच्या आहेत त्याच करून आले आहे. सुटते. सो 1:15 पर्यंत पप्पा जाऊन तिला घेऊन येतात. जवळ असल्यामुळे पटकन येते ती. आणि तोपर्यंत मी मैत्रीला झोपवते, कारण दोघी मस्ती करत राहतात. आणि ॲक्च्युली मस्ती करत राहते, मग मैत्री मस्ती करत राहिली की मग दोघी कोणच झोपत नाही. सो आता मैत्रीला मी झोपून घेते आणि मग पुढचं शेअर करेन तुमच्याबरोबर. सो आता मी गेली आहे चालायला आणि मला थोडा वेळ मिळाला देखील, खाली चालायला जायचंच आहे. सो थोडा वेळ म्हटलं व्हिडिओ एडिट करेन आणि त्यानंतर जाईन, कारण मला नंतर आल्यावरती आज मी फ्राईड राईस बनवणार आहे, तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन. थोड्याफार ज्या रेसिपीज आता मला वेळ मिळतो ना तसं मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन, कारण जास्त मी बनवत नाही, पण कसं पटकन बनवून मुलांना द्यायचं असतं. सो त्यामुळे मला रेकॉर्ड करायला मिळत नाही, कारण तिथे खूप मेस असतो किचनमध्ये आणि मग ते रेकॉर्ड करायला मला तरी जमत नाही. ट्रायपॉड लावायला जागा असते पण मग कुठला अँगल धरायचा. सो त्यामुळे ना मी आता म्हणजे रेसिपीज जरा रेकॉर्ड करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. आय होप ते देखील तुम्हाला आवडत असेल. सो मैत्री आता थोड्या वेळाने वरती येईल, अदरवाईज मी खाली गेले तर ती माझ्यावर येईल, म्हणजे माझं पण तेवढं चालणं होईल. पण मी विचार करते मी फ्राईड राईस बनवून मग खाली जाऊ, कारण तोपर्यंत वेळ होईल, कारण मला त्यासाठी थोडा निवांत वेळ देऊन आता ती रेसिपी जर तुमच्यावर शेअर करायची आहे तर ते विथ मला रेकॉर्ड करायचं आहे. मैत्री दुपारी झोपलीच नाही आणि खूप टाईमपास झाला तिच्यावर. मग म्हटलं जाऊ ते. फायनली 4 वाजता उठले मी, चहा वगैरे घेतला आहे आणि मैत्रीने काही खाल्लं नाही आहे. ते आल्यावरती फ्रूट्स वगैरे घेईल आणि आज मी फ्राईड राईस बनवणार आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यावर देखील शेअर करेन. आणि जर मला आता वाजले 6, हे तर बघू शकता तुम्ही, 6. सो आता 6 वाजलेत आणि आता मी थोडं व्हेजिटेबल्स वगैरे कट करून घेईन. ऑलमोस्ट सगळं आहे आणि ती रेसिपी जे काय असेल मी तुमच्यावर शेअर करेन. जसं मी सकाळी तुमच्यावर बोलले की आम्ही उद्या म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडेला आम्ही रिटर्न येऊ, किंवा मंडेला आम्ही रिटर्न येऊ. मी आणि मिलिंद दोघीच चाललो आहोत, जी ॲक्च्युली आहे व्हॅलेंटाईनची ट्रिप. व्हॅलेंटाईन्स डेला आम्हाला जास्त काही असं करायला मिळालं नाही. सो विचार केला की कुठेतरी वीकेंड्सला, कारण मिलिंद US शिफ्टला काम करतात, सो त्यांना मंडेला देखील सुट्टी आहे. तिकडे प्रेसिडेंट डे आहे आणि त्यामुळे मिलिंदला जरा 3 दिवस सलग मिळत आहेत. सो विचार केला की बाहेर जाऊ, दोघांनी जरा एक निवांत वेळ फिरू. सो ती सिटी कुठली असेल मी तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल, आणि कारण थोडंसं सरप्राईज तुम्हाला देखील बघायला आवडेल. आणि येस, आम्ही दोघंच चाललो आहोत, मुलं घरी असतील आणि घरचे आहेत, त्यामुळे आम्हाला काळजी नाही आहे. सो नेक्स्ट टाइम बघू, मुलांना देखील घेऊन जाऊ. पण आता आम्हाला फक्त जरा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा होता आणि वेळ पण आहे. मुलांना थोडं आता बरं पण वाटतंय, त्यांचं म्हणजे सर्दी खोकला म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं आहे, थोडं खोकणं चालूच आहे. सो म्हटलं तोपर्यंत जाऊन येऊ. आणि येस, हेच मला तुमच्यावर शेअर करायचं होतं. आता पुढे मी फ्राईड राईस बनवेन आणि ते देखील मग जर मला मिळालं तर मी तुमच्यावर शेअर करेन रेसिपी. त्यामध्ये ॲक्च्युली मी काय कॅप्सिकम, बीन्स आणि गाजर अशी बारीक जुलियन्स करून टाकते, म्हणजे त्याची पातळ काप करून टाकते आणि फोडणीला अद्रक लसूण टाकते. नंतर भात तर शिजवलेला असतो
तो झाला की जर माझ्याकडे मटर असेल तर मी मटर देखील टाकण्याचा प्रयत्न करते, कारण आर्या जास्त व्हेजिटेबल्स खात नाही. सो हलकेशी मी मटर टाकेन, अदरवाईज नाही टाकणार. आणि मिलींसाठी मी अंडं म्हणजे एग फ्राईड राईस बनवणार आहे. सो तो देखील मी कसा बनवते मी तुमच्यावर शेअर करेन, पण मी ते सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न करेन तुमच्यावर. साधा फ्राईड राईस आणि एक एग फ्राईड राईस मिलींसाठी. सो मी तर नाही खात, आम्ही व्हेजिटेबल राईस खाऊ आणि मिलींना एग फ्राईड राईस खाऊ. सो आता मी जाते बनवायला आणि मग पुढच्या डिटेल्स मी तुमच्यावर शेअर करेन. काय चालू आहे? शेफ रेश्मा, काय आता मी फ्राईड राईस बनवते आणि त्याच्यासाठी इथे मी व्हेजिटेबल्स घेतले. मिलींची फरमाईश. इथे गाजर आहे, येस इथे गाजर आहे, कॅप्सिकम आहे. हे मैत्रीसाठी वाटाणे टाकते, अदरवाईज फ्राईड राईस मध्ये कोण टाकत नाही. हे आहे, अरे विसरले मी, स्प्रिंग अनियन. इथे आहे अद्रक, इथे आहे लसूण आणि इथे मी व्हेजिटेबल्स फ्रूट्स खाते जे माझ्या प्रिय हस्बंडने दिले आहेत. बस झाला आता त्याच्यामध्ये काय मग स्लाइस करून नाही टाकत का. सो मिलीन तुम्हाला नंतर रिव्ह्यूज देतील की कसं झालंय फ्राईड राईस. सो इट इज इन द प्रोसेस. सो झाल्यावरती तुम्हाला शेअर करतील मिलीन फीडबॅक. तोपर्यंत काम करून घ्या. इथे आहे कॅप्सिकम आणि मी फरसबी पण घेतली आहे, मला ॲक्च्युली दिसली म्हटलं मी पण ॲड करू. तिथे छोटे तुकडे आहेत, तिथे मोठे तुकडे आहेत कॅप्सिकमचे. इथे आहे लसूण, थोडासा जास्त हे आहे अद्रक आणि हे स्प्रिंग अनियनचा जो कांद्याचा पार्ट आहे तो, तर ते पार्ट इथे ठेवले मी, ते नंतर टाकेन. आणि त्याने गाजर. सो आता ह्याच्यात मी एक मिरची पण ॲड करेन आणि हा मिरचीसाठी वाटाणा. सो आता मी फ्राय करून घेते आणि बाजूला करून मग ॲड करेन, म्हणजे अशाने कसं थोडंसं फ्राय भाजी पण खायला भेटेल. सो इथे मी फ्राईड राईस आता मला घेतला आहे, त्याचबरोबर थोडं चिली सॉस देखील घेतला आहे. मी जास्त नाही टाकला, म्हटलं मैत्री आणि आर्या किती खाते माहीत नाही. बाबूला मी इथे फ्राईड व्हेजिटेबल्स दिले, बाबूने खाल्ले बऱ्यापैकी. मी इथे राईस टेस्ट करून बघते. तिखट मी केलं नाही, मी काळी मिरी पूड टाकली. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं मिलींदा मी एग जे असतं ते एक शॅलो फ्राय करून दिलं. आणि हा चिली सॉस वेगळा मी घेतला, कारण कोण तिखट खाईल त्याचा अंदाज नव्हता. सो मस्त झालंय. ओके, आर्या बोलली म्हणजे छान झाला असेल. आणि मंडेला स्कूलमध्ये ती मला नूडल्स देणार आहे स्प्रिंगची. तिला नूडल्स हवे, तिला जास्त राईस नाही आवडत, तिला नूडल्स आवडतात. सो सेम प्रोसेस करायची आहे, पण तिला नूडल्स हवेत. तर मी डब्यामध्ये टिफिनमध्ये मंडेला मी हाका नूडल्स जे असतात ना ते आणणार आणि ते बनवून देणार आहे. आणि व्हेजिटेबल्स वगैरे सेम राहते. तिला पास्ता पाहिजे का नूडल्स पाहिजे ते मी नक्की करेन आणि ते बनवेन. आणि आता मी फ्राईड राईस म्हणजे खाऊन घेते. आता वाजले 7:30. सो नॉर्मली ह्याच टायमाला मी जेवण प्रिफर करते, कारण भूक खूप लागते. सो कधी फ्रूट्स खाऊन झाले की मग लगेच काहीतरी खायला मिळालं तर बरं, अदरवाईज थोडं 8-8:30 होतात. पण आता जर झालंय तर मी गरम गरम खाऊन घेते आणि पुढचं मग बघेन, जे काही असेल ते शेअर करेन तुमच्याबरोबर आणि मग नंतर आपण बोलूया. घरामध्ये आपण इतका रेस्टॉरंट सारखा एकदम स्पायसी आणि घरामधलं थोडं ऑइली,
तो हेल्दी त्या हिशोबाने गरम म्हटलं छान. सो आता किती वाजलेत? 9:30. आणि आता आम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे. सो मी आणि आर्या आता आईस्क्रीम आणायला चाललोय. म्हणजे आम्ही पॉप्सिकल घेऊ आणि कुल्फी वगैरे थोडी आणून ठेवू, ती उद्या खाऊ. पण आता ती मिलिंदला कुल्फी खायची, मिलिंदला कुल्फी खायची आणि आम्हाला पॉप्सिकल्स खायचे. मस्त आहे ना एकदम छान, एकदम मोकळं. 9:30 वाजता. पण मच्छर खूप झाले आहे सोसायटीमध्ये, धूर वगैरे करतात आमच्या तिथे. एका ठिकाणी आम्ही बघितलं, तिथे आम्हाला पाहिजे ते आईस्क्रीम नाही मिळालं. सो लास्ट टाइम आम्ही तिथून आईस्क्रीम घेतलं होतं. आता आम्ही तिकडेच चालू आईस्क्रीम घ्यायला, कारण ते पॉप्सिकल्स म्हणजे एक्झॅक्टली ते विदाऊट क्रीम आणि ते असायला हवं. आईस कँडी एक्झॅक्टली आईस कँडी नाही, पण रिअल आमचं असतं ना ते, मी तुम्हाला तुमच्यावर शेअर करते. तो असं वाला पाहिजे मला, हेच हवं मॅरे ऑरेंज. हां बरं, हे तुझे पैसे देवे. चल नीट बघ, काउंट कर. 10, 50 किती होणार? 60 आणि 100 म्हणजे 160 झालं. आर्याला कधी कधी मी असं कॅश घ्यायला देते आणि तिला विचारते की किती दिले, किती घेतले. तर तिला पटकन लक्षात नाही येत, पण ॲटलिस्ट ती डोक्यात तिचं गणित सुरू असतं. म्हणजे 40 आपण कमी दिले आणि त्यांनी आपल्याला जास्त दिले हे तिला समजलं. पण आपले ह्याची प्राईस झाली तेवढी, आपण तेवढे दिले आणि त्यांनी रिटर्न जे काही दिले ते दिले. सो ॲटलिस्ट तिला समजतं की कमी दिले जास्त दिले जे काय. आम्हाला पॉप्सिकल्स घेतले, आम्ही आता कुल्फी घेतो. आर्याचं मन भरतच नाही, एवढं पॉप्सिकल्स घेतले. कुल्फीचा आईस्क्रीम म्हणजे कुल्फी देखील घेतली आहे. आता म्हणते मला स्ट्रॉबेरीचं ते फलेरो जे छोटं जेलीसारखं येतं, गोळी चॉकलेट जेलीच येते, तर ते का नाही घेत आहे. सगळं पाहिजे तिला एकाच वेळी, मन भरत नाही तिचं, पोट भरलं तरी. वरती तुमच्यावर शेअर करू आम्ही जे आईस्क्रीम आणले ते. आईस्क्रीम घेऊन आलो आहोत आणि तिकडे बाबू तर मला प्रॉपर काही रेकॉर्ड करायला देणार नाही. सो आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता भाग आवडला आणि रेसिपी कशी वाटली तेही देखील कमेंट करून सांगा. आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथे सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. आर्याचा डान्स चालू आहे. चला, मँगो संपलं पण आहे.